नाही माया 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 नाही. का वाचवलं तिला? तिने जीव घेतलाय माझा. तिला नाहीये अधिकार जगण्याचा. तिच्या कर्माची फळ आहेत, भोगू द्यायला. काय करत होतीस बाळा? काय चाललं होतं हे? अहो वहिनी, मी इथनं जात होते, मी येतच होते हिला काहीतरी विचारायला, तर बघितलं हे सगळं चाललंय हिचं. म्हणत होती की मी जर वेदाची आई नाही झाले तर माझं जगणं व्यर्थ आहे, मी मरून जायला हवी. आणि आणि बघा ना, मी बरं झालं तुम्ही सगळे वेळेत आला तिथे. माया काय वेडेपण आहे? हा काय चाललंय? माया, हा काय प्रकार आहे? काय झालं? Sir, I'm sorry, but I don't want to live anymore. तुझ्याशी लग्न करून मला वेदाचा सांभाळ करायचा होता. माझ्या अंबिकाची मुलगी येते, पण आता आपलं लग्नच होणार नाहीये, तर मला तिची आई नाही होता येणार. किती बरं झालं असतं जर आपल्या दोघांच्या पत्रिका जुळल्या असत्या. मी वेदाची आई होऊ शकले असते, पण आता ते सगळे नाही होऊ शकणार. अशा आयुष्याचा काय फायदा? मी जगून तरी काय करू? माया माया, रिलॅक्स, काम डाऊन. काय म्हणतेस तू? माया, माझा तुझ्यावर राग नाहीये, पण माझाही नाईलाज आहे. तुझी आणि अथर्वची पत्रिका जुळत नाही आणि त्याला कोणीच काहीच करू शकत नाही. पण म्हणून तू जीव द्यायला निघाली होतीस. माया, तू वेदाची आई होऊ शकत नाहीस, मान्य आहे, पण मावशी होऊन तू तिला आईचंच प्रेम देऊ शकतेस ना. आणि प्रेम आहे माया. ते कोण कुणावर करतं यावरून ते जोखावं लागतं का? दादा, पण प्रेमाला जोखता येत नसलं तरी आई ही आईच असते ना शेवटी. आणि माया काय आज पहिल्यांदा आली आहे का आपल्या घरात? माझी तशी खूप इच्छा आहे की मायानेच वेदाची आई व्हावं. माया, मला तुझं दुःख कळतंय. तू वेदाची आई व्हावीस हेही पटतंय, पण आता दादासाहेबांनी हा जो निर्णय घेतलाय तो आपण बदलू नाही ना शकत. बदलू शकतो दादा, तो बदलू शकतो जर त्यांनी पुन्हा विचार केला तर. दादा, रे हल्लीच्या जगात पत्रिका नाही जुळल्या तरी काय फरक पडतोय? नर्मदा, मला माझ्या परिवाराची काळजी आहे आणि त्यात माया सुद्धा आलीच. तिचं भलं व्हावं हीच माझी इच्छा आहे. अरे पण तुझ्या या निर्णयामुळेच ती जीव घेत होती स्वतःचा, बघितलंस ना तू. त्यात तिचं कसलं भलं? माया तुझ्यासमोर जिवंत उभी आहे ना. मग झालं तर
आणि तुमचा कुणाचाही नसला तरी माझा पत्रिकेवर विश्वास आहे. बाबा, तुम्ही जो निर्णय घेतलाय ना तो मला पटतोय. दादा, तुला पण पटतोय ना? अनन्या, मोठे बोलतायत ना, थांब ना जरा. एक मिनिट. पत्रिका माझ्यासाठी महत्वाची नाहीये. जर माया वेदासाठी आपला जीव द्यायला तयार झाली असेल तर ह्यात मायाचा मोठेपणा आहे. सो जरी पत्रिका जुळत नसेल आणि हा अंबिकाचा शेवटचा फोटो सुद्धा डिलीट करावा लागेल. तर थांबा. या फोटोपेक्षा तुमच्या मनात मायाशी लग्न करण्याचा जो विचार आहे तो काढून टाका प्लीज. गॉन. आलो मी एक मिनिट.